ज्यांचं अत्यंत तडाखेबंद असं भाषण या ठिकाणी ऐकलं, सन्माननीय उमेदवार निलेश महाडिक, पंचायत समितीच्या नडगाव तर्फे बिरवाडी उमेदवार चैत्राली डिगे, नाते पंचायत समितीचे उमेदवार सूरज जामदार यांच्या प्रचाराच्या निमित्तानं होत असलेल्या या जाहीर सभेस उपस्थित महानगरीच्या माजी नगराध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सन्माननीय स्नेहल जगताप, भारतीय जनता पार्टीचे नेते सन्माननीय बिपिन मामुनकर, नागेंद्र राठोड, सन्माननीय कोरपे साहेब, नगरसेवक सुनील पवार, निलेश तळवटकर, संदीप ठोंबरे, कृष्णा शिंदे, मानकरताई, मंजुषा कुद्रुमूर्ती, निलिमा भोसले, नगरसेवक सूरज बामणे, अक्षया होलेकर, शशिकांत वैराले, महेश शिंदे, सुनीता महाडिक, सरपंच चंद्रकांत मोरे, सरपंच नावं कोण राहिले असेल तर माफ करा, हा माझा दोष नाही, मला नावं लिहून दिलेत, त्यांना पकडा कोणाचं नाव राहिलं असेल तर. एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी अशी सभा या करंजकोल गावामध्ये संपन्न होते. खरं म्हणजे जिल्हा परिषदेची निवडणूक आपल्या मतदारसंघाचं नेतृत्व कोणी करावं, आपल्या गाव पातळीवरच्या सुखदुःखाच्या अडचणीच्या गोष्टी कोणी सोडवाव्यात, हे ठरवणारी ही निवडणूक आहे. आणि या निवडणुकीमध्ये फिरत असताना एकच गोष्ट सातत्यानं या ठिकाणी बोलली जाते की दडपशाही चालू आहे, गुंडगिरी चालू आहे, लुटमार चालू आहे. आणि मग अशा प्रकारच्या गोष्टी सुरू असताना लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचं एक मोठं शस्त्र आपल्या हाती दिलंय. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं टाटा, बिर्ला, अंबानी मोठ्या उद्योगपतींना पण एक मताचा अधिकार आहे. आणि शेतावर राबणाऱ्या माझ्या शेतकऱ्याला, कामगाराला सुद्धा एक मताचा अधिकार त्या ठिकाणी आहे. आणि मग जेव्हा निवडणुका येतात त्यावेळेला अशा प्रकारे जनतेशी प्रतारणा करणारे, जनतेला सेवा दाखवतोय सांगून त्या ठिकाणी मेवा खाणारे, यांना घरी बसवण्याचे एक मोठं अस्त्र बाबासाहेबांनी आपल्याला दिलंय. आणि म्हणून या निमित्तानं मी या जिल्ह्यामध्ये, या मतदारसंघामध्ये फिरत असताना एक गोष्ट पाहिली की हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेला विभाग आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली राजधानी अत्यंत विश्वासानं या मातीत, या भूमीत आपल्या रायगडावर केली, त्या परिसरातील आपण मावळे आहोत. आणि त्यामुळे या ठिकाणी होणारा जिल्हा परिषदेचा नगरसेवक हा छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी आदर्श मानणारा सदस्य त्या ठिकाणी असायला हवा, संस्कार मानणारा सदस्य असायला हवा, हे मानणारी आणि जाणणारी जनता या मतदारसंघात आहे. आणि म्हणून मगाशी आमच्या बिपिन मामुनकरांनी उल्लेख केला की बौद्ध समाजावर हल्ला केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवावर हल्ला केला, उमाश्रेवर हल्ला केला, जाबरेवर हल्ला केला. दुर्दैव आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, छत्रपती शिवाजी महाराज की जय आम्ही बोलतो,
आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श त्यांनी दिलेले विचार आम्ही जपणार नसू तर छत्रपतींचा नाव घेण्याचा अधिकार आपल्याला त्या ठिकाणी आहे का, हा विचार करण्याची खऱ्या असताना आवश्यकता आहे. छत्रपती शिवाजी महाराज 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन त्या ठिकाणी एकत्र काम करत होते, आपला कारभार करत होते. आणि या ठिकाणी 18 पगड जातीवर हल्ला करण्याचं काम या ठिकाणी काही मंडळी करते. आणि जर मग लोकशाही मार्गाने निवडणुकांमध्ये आम्ही त्यांना त्यांचा धडा शिकवला नाही, जागा त्या ठिकाणी दाखवली नाही, तर याच गोष्टी पुन्हा पुन्हा वारंवार त्या ठिकाणी होणार आणि पुढच्या पिढीला पण दहशतीखाली आपलं जीवन त्या ठिकाणी व्यतीत करावं लागणार आहे. आणि म्हणून निवडणूक साधी सोपी या ठिकाणी समजू नका. ही निवडणूक ज्या माडच्या भूमीला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे, अनेक क्रांतिकारकांचा वारसा आहे, आदर्श त्यांनी घालून दिले, ते खऱ्या अर्थानं या ठिकाणी टिकवायचे असतील, जगवायचे असतील तर निलेश माडिक यांना तुम्हाला निवडून द्यावंच लागेल. आणि ती विनंती करण्यासाठी मी आपल्याकडे या ठिकाणी आलो. विकास कामांच्या बाबतीत मला वाटतं आमच्या बिपिन मामुनकरांनी सगळे कामं या ठिकाणी वाचली असतील. खरं म्हणजे मला या ठिकाणी लक्ष घालायची आवश्यकताच नव्हती. परंतु 40-50 वर्ष झाल्या तरी मगाशी सुरेश जामदार की एका वक्त्याने सांगितलं की तेच आमचे प्रश्न आहेत. 40-50 वर्ष झाली तरी माझ्या आया भगिनींना आज पाण्यासाठी डोळ्यातना त्या ठिकाणी आसवं गाळावी लागतात. 1-1, 1.5 किलोमीटर डोक्यावर हांडा घेऊन माझ्या माता भगिनींना आजही त्या ठिकाणी जावं लागतंय. पाणी आम्ही आज बघतोय. आज त्या ठिकाणी मी महाराष्ट्र फिरत असतो, जाऊन सिंधुदुर्ग जिल्हा बघा, सगळ्या गावाला जोडणारे रस्ते डांबरी झाले, चकाचक गुळगुळीत रस्ते त्या ठिकाणी दिसतात. मी जेव्हा फिरतो गावागावात ज्या वेळेला जातो, आजही आमच्याकडे त्या ठिकाणी कच्चे रस्ते आहेत. अनेक गावाला चांगले रस्ते आम्ही देऊ शकत नाही, रस्ते आम्ही त्या ठिकाणी मागतो. आज त्या ठिकाणी रस्ते नाहीत, पाणी नाहीत, विकासाच्या तर गोष्टी फार दूर राहिल्या. आज या नागरी मूलभूत सुविधा आहेत, आमच्या छोट्या गरजा आहेत, तो आमचा विकास झाला आहे. विकास हा नसतो, या मूलभूत सुविधा आहेत. आज तुमच्याच मातीतनं कोतवाल सारख्या गावातनं मी आलो. आम्ही कोण पुढाऱ्याच्या पोटी जन्माला आलो नाही, एका एसटी कंडक्टराच्या पोटी मी जन्म घेतला. कोतवाल सारख्या गावामध्ये त्या ठिकाणी मी जन्माला आलो, मुंबईला गेलो आणि त्या ठिकाणी आज इथपर्यंतचा प्रवास आहे. राज्याचा विरोधी पक्ष नेता झालो, विधिमंडळाचा नेता होऊन आज आपल्या समोर या ठिकाणी उभा आहे. विरोधी पक्ष नेता असताना राज्यभर फिरलो, राज्यातले शेतकऱ्यांचे प्रश्न समजले, महाराष्ट्र समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस मला एक गोष्ट लक्षात आली की आज सगळी जिल्हे त्या ठिकाणी विकसित होत आहेत. महाराष्ट्रातली शहरं त्या ठिकाणी स्वच्छ सुंदर दिसत आहेत, गावं टुमदार स्वच्छ सुंदर दिसत आहेत. ते फिरत असताना माझ्यामध्ये मनामध्ये वेदना होतात, खंत नेहमी आहे की माझा तालुका, माझा गाव, त्याचं मागासले पण कधी दूर होणार, ही खंत माझ्या मनामध्ये सातत्यानं आहे. आणि म्हणून मी पोलादपूरच्या सभांमध्ये सांगितलं की 50 वर्ष मागासलेपणाचा ठपका जो पोलादपूर तालुक्यावर लागलाय तो दूर करण्याची भूमिका आणि विडा प्रवीण दरेकरांनी उचललाय. पोलादपूरला मी राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीला निवडून देण्याचं आवाहन केलंय. त्याच पद्धतीनं विकासासाठी या ठिकाणी मी आपल्याला आवाहन करण्यासाठी या ठिकाणी आलो. या परिसरामध्ये आमचे बिपिन मामुनकर आहेत. मला वाटतं त्यांचा प्लॅन पहिलाच ठरलेला होता, इकडे निवडणूक लढवायची आहे. कामं आणली जास्त की चांबारकी, करंजखोल इथपासून या मतदारसंघाची यादी माझ्याकडे आहे. एका गावात किती कोटीची कामं करावी त्याला पण काही मर्यादा असते.
चांभारखिंड येथे सोमजाई मंदिर सभामंडप भक्त निवासासाठी 5 कोटी रुपये आपण दिले. नाते येथे आमदार आमच्या डावकऱ्यांच्या माध्यमातून मगाशी उल्लेख केला 5 कोटी दिला. अंतर्गत रस्त्याला 15 लक्ष दिले. चांभारखिंडला नवीन वसाहतला आपण 15 लक्ष दिले. चांभारखिंड अंतर्गत रस्त्यासाठी 20 लक्ष दिले. करंजखोल येथे अंतर्गत रस्ते पिण्याच्या टाक्या पाईपलाईनला 60 लाख रुपये दिले. रंगोमाता रस्त्याकरता 15 लक्ष. नाते शाळा दुरुस्ती रस्त्याकरता 30 लाख रुपये. पर्यटनामधनं प्रस्तावित कामं करंजखोल गावदेवी मंदिर सुशोभीकरण 2 कोटी. काचले गावदेवी 3 कोटी. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मुख्यमंत्री सडक योजनेतनं कोथिर्डे नेराव रस्ता 2 कोटी. करंजखोल पोटसुरेआळी 1 कोटी. चांभारखिंड सोमजाई मंदिर ते नॅशनल हायवे 2 कोटी. नव्याने देशमुख कांबळे येथे अंतर्गत रस्ता 25 लाख. गोंडाळे स्मशानभूमी 20 लाख. दत्ताळी करंजखोल बोरिंग पाईपलाईन 25 लाख. नडगाव काळभैरव सभामंडप 10 लाख. नडगाव विविध विकास कामं 10 लाख. आणि केंबुर्ली येथील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल्स करता 175 कोटी रुपयाचं आपण सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल आणलं. काय प्रवीण दरेकरचा संबंध? काय प्रवीण दरेकरला इथं विधानसभा लढवायला यायची आहे? परंतु 40-50 वर्ष जर आज आम्ही छोट्या छोट्या गोष्टी मागत असू, विकासाची काय संकल्पना असते? आज त्या ठिकाणी पाणी, रस्ता, विकास नाही. मी महाराष्ट्रात ज्या वेळेला फिरत असतो त्यावेळेला बघतो त्यांच्या शहरात त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज असतं. आपली गरिबाची मुलं त्या ठिकाणी मेडिकल शिक्षण घेऊन त्या ठिकाणी डॉक्टर होतात. अनेक ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. आपली गरिबाची पोरं त्या ठिकाणी इंजिनिअरिंग मधून त्या ठिकाणी डॉक्टर आपले इंजिनियर होतात. आहे का आपल्या तालुक्यात कोण कमिशनर, कोण कलेक्टर? कारण आयएएस, आयपीएस स्पर्धा परीक्षा केंद्र, यूपीएससी, एमपीएससी असं काहीतरी करावं आणि त्या माध्यमातल्या इथल्या मुलांना ट्रेनिंग द्यावं, त्यांनी उच्च दर्जाचे अधिकारी व्हावं, असं कधी आमच्या राज्यकर्त्यांच्या मनात कधीच त्या ठिकाणी आलं नाही. हे होण्याची आवश्यकता आहे. हा विकास आहे. या महाड-पोलादपूर तालुक्यामध्ये या ठिकाणी सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलची गरज होते. प्रवीण दरेकरांनी त्या ठिकाणी पाठपुरावा केला आणि 175 कोटीचं आपण त्या ठिकाणी 200 खाटांचं हॉस्पिटल आणतोय. हा विकास आहे. कारण ज्या वेळेला हायवेला एखादा अपघात होतो त्यावेळेला आम्हाला मुंबईला जावं लागतं, पुण्याला जावं लागतं. आमच्या इथे सुसज्ज असं हॉस्पिटल नाही, ते देण्याचा प्रयत्न कोणी या ठिकाणी केला नाही. तो प्रयत्न आम्ही करतोय. आणि त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या या उमेदवारांना निवडून द्या. तुमच्या साऱ्या विकासाची जबाबदारी आम्ही घेतो, हा शब्द देण्यासाठी या ठिकाणी आलो आणि आम्ही देणार आहोत. आज का जिल्हा परिषदेची निवडणूक महत्वाची आहे? आज केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी एनडीएचं सरकार त्या ठिकाणी आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा नेता आज देशाचं नेतृत्व करतोय. बांधवांनो आणि भगिनींनो, ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाले त्या दिवशी आपला देश 11व्या क्रमांकावर जगामध्ये अर्थव्यवस्थेत होता. पंतप्रधान मोदी साहेबांनी 10 वर्ष या देशाचं नेतृत्व केलं आणि 11व्या नंबरवरून 4थ्या नंबरवर जगामध्ये आपला देश गेला. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाचं नेतृत्व करतायत. तिथे आपली सत्ता आहे, तिथे या देशाची प्रगती होते. या महाराष्ट्राला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसारखा एक तरुण उमदा मुख्यमंत्री लाभलाय, जो 24 तास या महाराष्ट्राच्या विकासासाठी, मुंबईच्या विकासासाठी दिवस रात्र परिश्रम करतोय. तो मुख्यमंत्री आज महाराष्ट्राचा आहे. तो आपल्या सोबत आहे, ते आपल्या सोबत आहेत. आणि मग केंद्रात आपली सत्ता आहे, राज्यात आपली सत्ता आहे. आणि आज करंजखोलला सांगतो की जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीची सत्ता या ठिकाणी येणार आहे. आणि मग जिल्हा परिषदेमध्ये जर आपली सत्ता नसेल, आपले उमेदवार नसतील,
तर राज्याचा केंद्राचा निधी आला त्याच्यावर दरोडा टाकणाऱ्या लोकांना पाठवायचा आहे. त्या ठिकाणी केंद्राचा निधी आला. आता मी सगळे उमेदवार स्नेहलताई बघतोय, सगळे कॉन्ट्रॅक्टर आहे. म्हणजे पोलादपूरला आमचा चंद्रकांत कळंबे कॉन्ट्रॅक्टर, तिकडे निलेश टाटरे गेला तो कॉन्ट्रॅक्टर. आता यांच्याविषयी ते काय ते होलसेल कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्याच्यामुळे यांना कॉन्ट्रॅक्टर लोकप्रतिनिधी पाहिजे. कारण जिल्हा परिषदेची येणारी कामं ही त्या ठिकाणी आपण स्वतः करायची, स्वतः नाही तर आपल्या भावाला द्यायची, बगल बच्च्याला द्यायची आणि त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामं करायची. म्हणजे कालच्या तर मी पोलादपूरच्या लोहाराच्या सभेमध्ये एका एका कामावर 3-3 बिलं कशी काढली ते मी त्या ठिकाणी पुराव्यानिशी दाखवलं. म्हणजे आज त्या ठिकाणी आपल्याला दलाली करणारे, आपल्या पैशावर डल्ला मारणारे जिल्हा परिषदेत पाठवायचे आहेत की आपल्या पैशाचं रक्षण करणारे रखवालदार निलेश माडिक सारखे शिलेदार पाठवायचे, हे ठरवणारी या ठिकाणी निवडणूक आहे. पारेकरी आपल्याला त्या ठिकाणी पाठवायचे. कारण शेवटी हा पैसा जनतेच आहे. आज जर हजारो कोटी रुपये आम्ही आणले म्हणतो तर गेले कुठे? बरेचसे पैसे त्या ठिकाणी कागदावर आहेत, लोकांची कामं झालेली नाहीत. हे आपण शोध घेतल्यावर त्या ठिकाणी दिसून येईल. आणि म्हणून माझी विनंती आहे की या मातीची संस्कृती परत आपल्याला त्या ठिकाणी आणायची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा संस्कार, आदर्श, त्या रयतेच्या राजाने दिलेला आपल्याला आचार विचार पुन्हा या ठिकाणी मातीत प्रस्थापित करायचे असतील तर त्यांना घरी बसून निलेश माडिक, सुरज जामदार आणि आमच्या चंद्राई दिघेला आपल्याला निवडून द्यावं लागणार आहे. आणि ते सांगण्यासाठी, विनंती करण्यासाठी या ठिकाणी मी आपल्याकडे आलेलो आहे. आमच्या निलेशची निशाणी घड्याळ आहे आणि खाली दोन्ही त्या ठिकाणी कमळ आहे. आपण बघाल की महाडला नगरपालिकेची निवडणूक झाली आणि त्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीनं युती केली. काय निकाल लागला? त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचे 12 नगरसेवक निवडून आले. सत्ता नगरपालिकेमध्ये मेजॉरिटीनं आमच्या युतीची त्या ठिकाणी आली. नगराध्यक्ष जरी थोड्या मतांनी पडला असेल तर एक नुतीचं नवं पर्व त्या ठिकाणी सुरू झालंय. महाडच्या, पोलादपूरच्या या जनतेला खऱ्या अर्थानं निर्भय वातावरणात भविष्य त्या ठिकाणी आपल्याला काढायचं असेल, इथल्या सगळ्यांना सुरक्षित निर्भय वातावरणात त्या ठिकाणी जगायचं असेल, सर्वसामान्य माणसाला खऱ्या अर्थानं विकासापासून त्या ठिकाणी दूर ठेवणाऱ्यांना त्या ठिकाणी बाजूला करायचं असेल तर राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीशिवाय पर्याय नाही. म्हणून आपल्या आशीर्वादाची त्या ठिकाणी गरज आहे. आज या ठिकाणी मी आपल्याला निश्चितपणे सांगेन की येणारा काळ हा आपला आहे. आपल्याकडे एक म्हण आहे ना, अति तिथे माती. कुठलीही गोष्ट अतिरेकपणा त्या ठिकाणी चालत नाही. प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते आणि मर्यादा जेव्हा त्या ठिकाणी आपण ओलांडतो त्यावेळेला आपला राज झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. आणि मला वाटतं ती वेळ आज या ठिकाणी आलेला आहे. यांचा आपल्याविषयी त्या ठिकाणी दादागिरी करणाऱ्या, गुंडगिरी करणाऱ्यांचा राजकीय राज करणारी ही आपली निवडणूक त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की असं काय दहशतीखाली निवडणूक लढवता येत नाही, जिंकताही येत नाही. नाहीतर परवा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये स्नेहल अरुण गवळीची मुलगी उभी होती. कुणाची? आता अरुण गवळी तर केवढा डॉन माहित आहे ना तुम्हाला. तिथल्या लोकांनी अरुण गवळीच्या मुलीला पाडली. त्याच्यापेक्षा काय दहशत मोठी नाही ना. म्हणजे आपल्या मतामध्ये एवढी ताकद आहे की शांतपणे कुणाशी बोलायचं नाही, काय करायचं नाही. आपल्या घरातल्या लोकांना सांगायचं आपल्याला दहशतवादाचा बिमोड करायचा आहे. बाई त्या ठिकाणी तू घड्याळावर त्या ठिकाणी बटन घड्याळासमोरचं दाब आणि खाली त्या ठिकाणी कमळाचं बटन दाब. बस 2 हत्यारं खूप झाली आपल्याला. बाकी काही आपल्याला हत्याराची गरज त्या ठिकाणी नाही आहे. एवढा मताचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. तुम्ही तुमचं मत द्या.
तुमच्या शेजाऱ्याला सांगा, तुमच्या गावामध्ये त्या ठिकाणी सांगा, आजूबाजूला नात्या गोत्यात जी आपली मंडळी असतील त्यांना सगळ्यांना सांगा की या ठिकाणी महाडच्या मातीच्या अस्तित्वाची लढाई आहे. ही लढाई महाडच्या मातीच्या संस्काराची लढाई आहे आणि त्याकरता आपण निलेश माडेक यांना निवडून द्या हे ठरवणारी ही निवडणूक आहे. आणि आज भारतीय जनता पार्टी सोबत आहे. आज कमळाचे तर दिवस तुम्हाला माहित आहेत किती चांगले आहेत. देशामध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सुनामी त्या ठिकाणी आहे. नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागा भारतीय जनता पार्टीनं घेतल्या, राष्ट्रवादीनं त्या ठिकाणी घेतल्या. नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमध्ये सुद्धा 29 महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. 25 महानगरपालिकांवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा त्या ठिकाणी फडकलेला आहे. आणि त्याच्यामुळे आता इतर कुठल्या पक्षाचा अंमल या ठिकाणी चालणार नाही. आता आपल्याकडे आलंय घड्याळ आणि कमल. यापुढे आमचाच असेल महाडच्या राजकारणावर अंमल. अशा पद्धतीनं आपल्याला काम करायचं. या महाडच्या राजकारणावर अंमल करण्याचं काम राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळात करणार आहे. त्यासाठी आपण आमची उमेद वाढवण्याची आवश्यकता आहे. आम्ही लढायला तयार आहोत. आम्ही आपल्या विकासासाठी सज्ज आहोत. पण आपण जर आमची उमेद वाढवली नाही, उद्या निलेश माडिकला आपण निवडून दिलं नाही, तर या ठिकाणी कायद्यापेक्षा संस्कारापेक्षा दहशत मोठी आहे. हा संदेश त्या ठिकाणी जाईल. पुढची 50 वर्ष पुढच्या पिढीला हे भोगावं लागणार आहे. म्हणून निलेश माडिकला निवडून द्या, सुरज जामदारला निवडून द्या, आमच्या चंद्राली दिघेला त्या ठिकाणी निवडून द्या आणि या मतदारसंघावर राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा डौलानं फडकवा आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आपण त्या ठिकाणी अभिवादन केलंय असं समजू. संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण अभिवादन केलं असं समजू आणि तो मानाचा मुजरा आपल्या मताच्या माध्यमातून द्या. एवढी कळकळीची हात जोडून विनंती करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.